तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्लॉगमध्ये. तर आज गुढीपाडवा आणि मराठी नववर्ष व्हिडिओ यायला खूपच उशीर झाला आहे. तरी पण तुम्हाला मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि सुरू करू आपला व्लॉग. तर सकाळी उठल्या उठल्या गाडीला पहिल्यांदा गुढी बांधून घेतली आणि गाडीला गुढी बांधून वगैरे झाल्यानंतर अंघोळ वगैरे केली आणि मग घराची जी घरासमोर गुढी बांधतो ती गुढी बांधून घेतली आणि मग निघालो भोरला. भोरला आज शर्यती होत्या आणि थोडंसं माझं पण काम होतं भोरला. मग निघालो भोरला. पहिल्यांदा आलो, थोडे पार्सल आलं होतं ते घ्यायला. पार्सल वगैरे घेऊन झाल्यानंतर आपला वेदांत भाऊ आज स्प्लेंडर घेणार होता, त्याच्याकडे गेलो. तर तिथे जाऊन ती बसली होती, तर माझीच वाट बघत होती. तिथे गेलो तर त्याचे फादर काय आले नव्हते. मग त्यांची वाट बघत बसलो. तोपर्यंत वेदांतला गाडी घेतली त्याबद्दल त्याचे अभिनंदन केले. थोडंसं त्याला म्हणलं पार्टी वगैरे काय देतो आहेस का? तो बोलला देतो. कधी द्यायची बोल. मग त्याला बोललं आज नको उद्या दे. मग आमचा विषय झाल्यानंतर त्याचे फादर आले. गाडीचे पूजन वगैरे केले, फोटोशूट वगैरे झाला आणि मग आम्ही निघालो घरी. घरी जाता जाता गाडीत पेट्रोल वगैरे टाकलं आणि जाता जाता मराठी नववर्षाच्या आज नववर्ष होतं, महाराजांना मानवंदना केली आणि तिथून आलो शर्यतीच्या मैदानावर. इथे आलं तर शर्यती सुरू झालेल्याच होत्या. मलाच लेट झाला होता यायला, तरी पण आलो. ऊन पण खूप लागत होतं आणि इथे येऊन काहीतरी गट क्रमांक 41 पडत होती, तर तो बघितला. 40 सुटला आणि 2 जण बाद झाले. आता 6 जणांच्या लढत चालू आहे. 2 बाजी मारतोय क्रमांक 41 मध्ये पड्याला सुलतान पडतोय. इकडे सुंदर अशी गाडी पडतीये, परंतु पुढच्या रानात सोनियानं बाजी मारली. अशा 41 चा निकाल आणि निकाल 41 चा निकाल आता क्रमांक 5. तेथे 1-2 गट पळवलेले बघितले आणि मग तिथून निघालो घरी, कारण घरी पण थोडंसं काम होतं. घरी आलो, जेवण वगैरे केलं आणि वावरात शेण नेऊन टाकायचं होतं. ती पोती भरलेलीच होती गाडी, ती फक्त गाडी घेऊन मम्मीबरोबर जायचं होतं खाली. ते इथं आलो, काम सगळं पोती वगैरे टाकून घेतली जागोजाग आणि पिस्करायचं काम चालू होतं आणि मग ते काम आलं होतं थोडक्यावर. तर असा होता व्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबही करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.